अंधेरीतल्या न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँकेवर आरबीआयचे निर्बंध। बँकेतून पैसे काढण्यासाठी खातेदारांची झुंबड। पोलीसही बँकेच्या गेटवर दाखल। कृषी मंत्र्यांच्या वक्तव्याने नवा वाद निर्माण होण्याची शक्यता। भिकारी सुद्धा 1 रुपया घेत नाही, आम्ही 1 रुपयात पीक विमा देतो। कृषी मंत्र्यांना नेमकं म्हणायचंय काय? विरोधकांचा संतप्त सवाल। लाडक्या योजनांचा सरकारच्या तिजोरीवर भार। 2 लाख कोटींची वित्तीय तूट। सरकार खर्चात 30% कपातीच्या विचारात। धनंजय मुंडे दोषी नाही तर कारवाई नाही, अजित पवारांची ठाम भूमिका। देवगिरी बंगल्यावर झालेल्या बैठकीत राष्ट्रवादी नेत्यांचा सूर। सूत्रांची लोकशाही मराठीला माहिती। नाशिकमध्ये एकनाथ शिंदेंची शक्ती प्रदर्शन। नाशिकचा पालकमंत्री ठरलेला नसताना शिंदेंकडून सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर आढावा। महायुतीत मिठाचा खडा पडण्याची शक्यता। अदानी हा व्यक्तिगत विषय। अशा व्यक्तिगत विषयासाठी 2 देशांचे प्रमुख एकमेकांना भेटत नाहीत आणि बोलतही नाहीत। पत्रकारांनी अदानी विषयावर विचारलेल्या प्रश्नाला पंतप्रधान मोदींचं उत्तर। जगभरातल्या 180 भ्रष्ट देशांच्या यादीत भारत 96व्या स्थानी। डिजिटल वापरामुळे भ्रष्टाचार कमी झाल्याची माहिती। मुंबईतलं पेटंट ऑफिस दिल्लीला हलवण्याची शक्यता। मुंबईचं आर्थिक महत्त्व कमी करण्याच्या हालचाली असल्याचा आदित्य ठाकरेंचा आरोप। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।